विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुणाला संधी दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आज त्या संदर्भात राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक सुद्धा पार पडणार आहे। या बैठकीमध्ये कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। रिक्त जागेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार आहे। पक्षातून झिशान सिद्दीकी, संग्राम पोते, संजय दौंड आणि इतर काही महत्त्वाची नावं सुद्धा चर्चेत आहेत। या पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये नावांवर चर्चा सुद्धा झालेली होती। आज या नावांपैकी अंतिम चर्चा होणार असून एका नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, विधान परिषदेच्या ज्या 5 जागा आहेत त्या रिक्त आहेत, त्या संदर्भात आता कुणाला संधी मिळते यामध्ये चुरस लागलेली आहे आणि तसंच राष्ट्रवादीची जी एक जागा आहे त्यामध्ये अनेक नावं चर्चेत आहेत। आज महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे। काय एकूण माहिती आहे? श्वेता, महायुतीकडनं 5 उमेदवारांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल। जागा 5 आहेत, त्यामुळे 5 उमेदवार महायुतीचे जे आहेत ते स्पष्टपणे निवडून येतील, हे यामध्ये कुठलंही दुमत नाहीये। विरोधी पक्षाची अवस्था काहीशी बिकट आहे असे म्हणावे लागेल, कारण उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा देखील विरोधी पक्षाकडे नाहीये। त्यामुळे 5ही जागा महायुती बिनविरोधपणे निवडून येईल, त्यामध्ये कुठलीही शंका नाहीये। परंतु आपण जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचे 3 उमेदवार आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील। मात्र अद्यापही आज 16 तारीख आहे आणि उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असं असून सुद्धा अद्यापही नावांच्या घोषणेबाबत कुठलीही निश्चितता नाहीये। आज अंतिमतः या नावांची घोषणा होईल आणि उद्या सकाळी अर्ज भरले जातील असं कळतंय। जी माहिती आपल्याला मिळाली त्यानुसार भाजपकडनं त्यांच्या 3 उमेदवारांच्या अर्जावर आमदारांच्या आणि संबंधित जे काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करून घेण्यात आमदारांच्या सह्या देखील झालेल्या आहेत। मात्र उमेदवाराचं नाव मात्र त्या अर्जावर दाखल जो अर्ज होता, जे 3 अर्ज होते ज्यावर आमदारांच्या सह्या घेण्यात आल्या त्यावर उमेदवाराचं नाव देण्यात आलेलं नव्हतं। केवळ इतर ज्या प्रक्रिया आहेत त्या पार पाडण्यात आल्या होत्या। अंतिमतः आज भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडनं या 3 नावांची दिल्लीतून घोषणा होईल। शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमशा पाडवी असतील, यांच्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे। आमशा पाडवींच्या जागी आता कोणाची वर्णी लागते? खरं तर चिंतामण वनगा यांच्या संदर्भामध्ये फारच सातत्यानं चर्चा सुरू आहे। चिंतामण वनगा हे निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते। वनगा यांना निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आलं होतं, त्यामुळे ते नाराज देखील झाले होते, ते घरातून गायब देखील झाले होते। अशा अनेक प्रकारच्या घटना घडल्या होत्या। त्यामुळे शिवसेनेतून नेमकी वनगा यांना संधी मिळते की आणि अजून कुठलं सरप्राइझिंग नाव येतं हे देखील पाहावं लागणार आहे। जसं तू आत्ताच सांगितलंस की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची आज दुपारी कोर कमिटीची बैठक देखील आहे आणि या बैठकीमध्ये झिशान सिद्दीकी असतील किंवा संजय दौंड असतील किंवा इतर महत्त्वाची काही नावं असतील त्यांची सुद्धा सातत्याने चर्चा सुरू आहे। राजेश विटेकर हे विधान परिषदेचे आमदार होते, ते विधानसभेवर निवडून आल्यामुळे त्यांची जी टर्म आहे ती खूप मोठी आहे, जवळपास 5 वर्षांची ती टर्म असल्याचं देखील स्पष्ट झालं आहे। त्यामुळे या टर्मसाठी नेमकी कोणाची निवड होते हे देखील पाहावं लागणार आहे। माहिती अशी देखील मिळाली होती की एका जागेसाठी विधान परिषदेच्या राष्ट्रवादीतून 70 ते 80 जणांनी अर्ज केलाय, अशी देखील एक माहिती समोर आली होती। त्यामुळे राज्यसभेच्या वेळेला सुद्धा एक क्रायसिस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झाला होता। छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे या सगळ्या क्रायसिसमध्ये आता नेमकं कोणाला या ठिकाणी उमेदवारी मिळते आणि माहितीचे उमेदवार आपला अर्ज कधी दाखल करतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या 5 उमेदवारांची निवड देखील करताना काही महत्त्वाचे क्रायटेरियाज लावावे लागणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि निवडणुकीत ज्यांना तिकीट मिळाली नव्हती त्या नाराजांचं बंड थोपवणं, त्यांची नाराजी दूर करणं, या सगळ्या मुद्द्यांचा विचार करूनच या सगळ्या गोष्टींचा उहापोह केल्यानंतरच या निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे। त्यामुळे अंतिमतः कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतंय आणि उद्या कोण अर्ज भरतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। श्वेता, अगदी धन्यवाद ओम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।